कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांमध्ये वाद झाल्याच्या चर्चेवर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली। विरोधक जाणीवपूर्वक वादाची अफवा पसरवत असल्याचा आरोप अजितदादांनी केलाय। मंत्रिमंडळ बैठकीत कोणताच वाद झाला नसल्याचा दावा उदय सामंत आणि अजित पवारांनी केलाय। महायुतीतल्या मतभेदांवर अजितदादांची सारवासारव। विरोधक जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याचा आरोप। मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही वाद न झाल्याचं स्पष्टीकरण। मंत्रिमंडळ बैठकीत योजनांच्या निधीवरून परत खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना हवा असलेल्या योजनेच्या निधीवरून खटका उडाल्याची चर्चा सुरू झाली होती। अजित पवारांनी मात्र महायुतीत कोणतेच मतभेद नसल्याचा दावा केलाय। विरोधक मुद्दाम अशा अफवा पसरवत असल्याचा आरोपही अजित पवारांनी केला। आमच्यात कुठलाही वाद नाही, कशाही काही मतभेद नाही। आम्ही सगळे एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही, म्हणून अशा पद्धतीचा बदनामी किंवा लोकांच्या मध्ये कारण असताना समरवस्था निर्माण करण्याचं काम कुणी करत असेल तर नाईलाज आहे। वित्तीय तुटीवरून वाद झाल्याचं वृत्त शिवसेनेनंही फेटाळलंय। कॅबिनेट बैठक अतिशय खेळीमेळीने झाल्याचा दावा उदय सामंतांनी केला। वित्तीय तूट ही महाराष्ट्र राज्यामध्येच आहे अशातला भाग नाही, देशाच्या अनेक राज्यांमध्ये वित्तीय तूट आहे। वित्तीय तूट भरून काढण्याच्या संकल्पना महाराष्ट्र सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांच्या डोक्यामध्ये आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की वित्तीय तूट सांभाळणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामध्ये वाद करायचे म्हणून सांगितलं, बाकीचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्याच्यापेक्षाही परिपक्व नेते आहेत। अतिशय कॅबिनेट चांगल्या पद्धतीने चाललेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मारामाऱ्याच होणं शिल्लक राहिल्याची टीका विरोधकांनी केली। फाईलवरनं वाद सुरू झाला। मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की मी सह्या करतो, पण आता तिथे मारामारी होऊ नये एवढीच आमची इच्छा। तीन पक्षांचं महायुती सरकार वेगवेगळ्या विचारांचं आहे। निधीवरून तीनही पक्षांमध्ये ओढताण होणं साहजिक आहे, पण मंत्रिमंडळ बैठकीत हमरीतुमरी होत असेल तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्टसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।